नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण रेंज सिंपल सिरीजबद्दल माहिती घेतलेली आहे. आज आपण त्याच पुढचा भाग क्वार्टाईल डिव्हिजन हा भाग पाहणार आहोत. इंटर क्वार्टाईल रेंज काय आहे? इंटर क्वार्टाईल रेंज याचा फॉर्म्युला काय आहे? Q3 मायनस Q1. Q3 मायनस Q1 लिहून घ्या हा फॉर्म्युला. Then interquartile division Q3 minus Q1 divided by 2. Coefficient of quartile deviation is equal to Q3 minus Q1 divided by Q3 plus Q1. Q म्हणजे काय हो? आपण काल R बद्दल माहिती घेतलेली आहे. आता तुमच्या समोर प्रश्न पडला असेल, हा Q म्हणजे काय? Q म्हणजे क्वार्टाईल डिव्हिजन. क्वार्टाईल म्हणजे चतुर्थक. चतुर्थक कसा असतो? उदाहरणार्थ 100 याचे आपण सलग 4 भाग केले तर काय येतं? एक उत्तर काय येतं? 25. म्हणजे चतुर्थक किती आहे? Q1 इज इक्वल टू 25. हा सांगण्याचा भाग झाला, बरोबर आहे. हे तुम्हाला उदाहरण समजण्यासाठी मी सांगितलेलं आहे, परंतु अशा प्रकारे क्यू काढतात का? नाही. क्वार्टाईल इज सच अ पोझिशनल ॲव्हरेज. काय आहे? पोझिशनल ॲव्हरेज. को ईच इंडिव्हिज्युअल सिरीज इन इक्वल 4 पार्ट. किती पार्टमध्ये? इक्वल समान 4 भागमध्ये याचं विभाजन केलेलं असतं आणि त्याला लिहिण्याची पद्धत काय आहे? तर फक्त 3च लिहितात. कसं? Q1, Q2 अँड Q3 या पद्धतीनं लिहितात. मग Q1 काढण्याचा फॉर्म्युला काय आहे? साईज ऑफ द n+1 डिवायडेड बाय 4. मी आता मगाशी म्हणलं ना तुम्हाला, फक्त हा सांगण्याचा भाग आहे. कशासाठी म्हणलो? कारण समजा इथं जर मी 100 घेतलं, बरोबर आहे, त्याचा 4th भाग काय येईल? 25. परंतु जर n+1 n इज इक्वल टू 100 आपण मानलं आणि 1 घेतलं डिवायडेड बाय 4 तर काय येतं? 25.2025. चुकलं की नाही आपलं उत्तर? म्हणून Q1 काढण्याचा फॉर्म्युला काय आहे? n+1 डिवायडेड बाय 4th दी ॲटम. देन Q2 साईज ऑफ दी. फक्त काय करायचं? तोच फॉर्म्युला आहे. त्या पहिल्या चतुर्थ भागाला कितवा भाग काढायचा? दुसरा, म्हणून 2 न गुणाकार करायचा. त्याच पद्धतीने Q3 काढण्यासाठी किती न गुणाकार करावा लागेल? 3. आता पहा, n इथं n जे वापरलेलं आहे आपण, n कशासाठी वापरतात? इंडिव्हिज्युअल सिरीज. कशासाठी? इंडिव्हिज्युअल सिरीज. इंडिव्हिज्युअल सिरीज म्हणजे काय? एकूण दिलेली प्राप्तांक संख्या. मी आत्ताच काय म्हणलेलं आहे? इथं पहा, वाचा. इथं वर दिलेलं आहे पहा. काय आहे हे? पोझिशनल ॲव्हरेज. काय आहे? अ पोझिशनल ॲव्हरेज. मग पोझिशन काय आहे? समजा सिरीज दिली तुम्हाला 1 ते 100 पर्यंत, पोझिशन आहेत ना त्या संख्यांच्या, मग ते पोझिशनल ॲव्हरेज आहेत. त्या सर्वांचं एक टोटल संख्या आपण काढलेली आहे. n आपण काउंट करत होतो, हाऊ मेनी नंबर्स इन द सिरीज, म्हणजेच n. त्याच पद्धतीने n इथं आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे? टोटल नंबर ऑफ दी सिरीज, बरोबर आहे. आता लक्षात येते तुम्हाला. आता आपण काय करू? प्रत्यक्षात उदाहरण पाहूया. ठीक आहे, लिहून घ्या तोपर्यंत. आपल्यासमोर क्वेश्चन आहे, कॅल्क्युलेट ऑफ रेंज इंटर क्वार्टाईल रेंज क्वार्टाईल डिव्हिजन सिरीज अँड इट्स कोइफिशियंट फ्रॉम द फॉलोइंग डेटा. आणि डेटा दिलेला आहे 4, 9, 8, 7, 13, 21, 46, 35, 48, 61, 68, 72, 89. चला मग काय काय काढायला सांगितलं बघा. आपला सुरुवातीला रेंज. चला 1 नंबर टाका आणि लिहा रेंज. रेंज काढायचं आहे आपल्याला. मग रेंज काढण्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे. रेंज इज इक्वल टू L मायनस एस. काल आपण H मायनस L घेतलं होतं, कन्फ्यूज व्हायचं
नाही. एल म्हणजे काय आहे? लार्ज नंबर ऑफ द सिरीज. लार्ज नंबर काय आहे इथं? लार्ज नंबर काय आहे? 89. यस, स्मॉल नंबर इन द सिरीज. स्मॉल काय आहे? 4. का आलं उत्तर? 85. 85 काय आहे? रेंज. रेंज इज इक्वल टू 85. चला, आता काय काढावं लागेल आपल्याला? लिहून घ्या. दुसरं काय काढायचं आहे? इंटर क्वार्टाइल रेंज. इंटर क्वार्टाइल रेंज काढायची आहे आम्ही. चला, इंटर क्वार्टाइल रेंजचा फॉर्म्युला काय आहे हो? Q3 मायनस Q1. आता काय करावं लागेल आपल्याला? Q3 आणि Q1 काढावं लागेल. मग Q1 अगोदर काढू किंवा Q3? काय काढायचं आपण? चला Q1 काढू. Q1 इज इक्वल टू साइज ऑफ दी n+1 डिवायडेड बाय 4 दी ॲटम. साइज ऑफ द एकूण n इज इक्वल टू किती आहे तो काउंट करा. n इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. किती आहेत नंबर? 13. म्हणून साइज ऑफ दी 13+1 डिवायडेड बाय 4 दी ॲटम. साइज ऑफ दी किती आहे? 14 डिवायडेड बाय 4 दी ॲटम. साइज ऑफ दी. कॅल्सीचा वापर करा. कॅल्सीचा वापर. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. एक संख्या राहिली आपली कुठली? 35 46 60. हां, तर यामध्ये एक संख्या राहिलेली आहे, तुम्ही ॲड करा 60. सिक्स्टी 61 68 68 68 72 89. तर पहा आपल्यासमोर एक उदाहरण आहे. कॅल्क्युलेट ऑफ रेंज, इंटरक्वार्टाइल रेंज अँड क्वार्टाइल डेविएशन सिरीज अँड कोइफिशियंट फ्रॉम द फॉलोइंग डेटा. डेटा काय दिलेला आहे? 4 9 8 7 13 21 46 35 48 60 61 68 72 89. किती आहे? 89. मग बघा आता रेंज काय काय काढायला सांगितलेलं आहे? रेंज म्हणून 1 नंबर टाका आणि लिहा रेंज. रेंज काढण्याचा फॉर्म्युला काय आहे? काल आपण h मायनस एल लिहिलं होतं, कन्फ्यूज व्हायचं नाही. त्याला दुसऱ्या भाषेत काय लिहितो आपण? एल मायनस एस. एल म्हणजे लार्ज नंबर ऑफ द सिरीज आणि एस म्हणजे स्मॉल नंबर ऑफ द सिरीज. लार्ज नंबर काय आहे? 89. स्मॉल नंबर काय आहे? 4. दोन्हीची वजाबाकी केली तर किती येतं? रेंज 85. दुसरा घटक काय काढायला सांगितलं आपल्याला? इंटर क्वार्टाइल रेंज. इंटर क्वार्टाइल रेंज Q3 मायनस Q1 हा फॉर्म्युला आहे, आत्ताच आपण लिहिलेला आहे. मग Q1 काढूया आपण. Q1 काढण्याचा फॉर्म्युला काय आहे? साइज ऑफ द n+1 डिवायडेड बाय 4 दी ॲटम.
साईज ऑफ दी किती आहेत मोजा आता काउंट करा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 किती आहेत 14. मग 14 अधिक 1 किती येतं 15 डिवायडेड बाय 4th दी ॲटम. आता काय करू आपण त्याला कॅल्सीचा वापर करू आणि डिवायडेशन करू. किती आलं 3.75 साइज ऑफ दी 3.75 द ॲटम 3.75 दी ॲटम. आता बघा आता आपल्याला माहीत आहे ही पूर्ण संख्या आहे का नाही. मग आपण काय करू याला डिवाइड करू आता. ठीक आहे बरं साईज ऑफ दी. आता बघा थर्ड पोझिशन काय आहे हे पोझिशन ॲव्हरेज आहे म्हणून आपण याला काय करू आता साईज ऑफ दी इथं लिहितोय आता मी परत साईज ऑफ दी 3.75 द ॲटम इज इक्वल टू बरोबर आहे काय आहे थर्ड ॲटम किती आहे तर 3 पूर्ण किती संख्या आहे थर्ड द ॲटम प्लस 7.5 म्हणजे 3.75 कोणत्या दोन संख्येच्या दरम्यान असेल हो 4 आणि 3च्या दरम्यान असेल बरोबर आहे. 3.75 ही संख्या कुठल्या दोन संख्येच्या दरम्यान आहे 4 आणि 3च्या दरम्यान आहे म्हणून 4th दी ॲटम मायनस 3rd दी ॲटम. चला थर्ड पोझिशनवरती किती वेळा आहे थर्ड पोझिशनवरती 1 2 3 थर्ड पोझिशनवरती काय आहे 8 प्लस फोर्थ पोझिशनवरती काय आहे काय आहे साईज ऑफ दी 3.75 दी ॲटम. मग याला कन्वर्ट कसं करायचं आता साईज ऑफ दी 3.75 द ॲटम इज इक्वल टू काय आहे 3 पूर्ण आहे म्हणून थर्ड द साईज ऑफ दी 3.75 दी ॲटम. मग याला कन्वर्ट कसं करायचं थर्ड दी ॲटम प्लस थर्ड लिहिल्यानंतर काय उरलं हो 0.75. आता 0.75ला परत कन्वर्ट करावं लागतं. आता मला सांगा 3.75 ही संख्या कोणत्या दोन संख्येच्या दरम्यान आहे फोर्थ दी ॲटम मायनस थर्ड दी ॲटम. आता काय आहे फोर्थ दी ॲटम मायनस थर्ड दी ॲटम. आता पहा थर्ड पोझिशन आपल्याला शोधायचे आहे. काय केलेलं आहे दिलेलं प्राप्तांक आपण चढत्या क्रमानं मांडून घेतलेलं आहे. कसं मांडलेलं आहे आपण मागे शिकलेलं चढत्या क्रमाने येतं 4 7 8 9 13 21 या पद्धतीने आपण चढत्या क्रमानं मांडून घेतलेलं आहे. थर्ड पोझिशनवरती 8 ही संख्या आहे म्हणून 8 प्लस 0.75 जशास तसं ठेवा. इथं ब्रॅकेट आहे याचा अर्थ काय आहे दोन्हीमध्ये गुणाकाराचा संबंध आहे. मग गुणाकाराचा संबंध फोर्थ पोझिशनवरती काय आहे हो 9 मायनस थर्ड पोझिशनवरती 8 मग काय होतं 8 प्लस 0.75 इंटू 1 कारण काय आलं उत्तर 1 म्हणजेच काय आलं 8 प्लस 0.75 म्हणून आपलं Q1 काय मिळालं Q1 इज इक्वल टू 8.75 या पद्धतीनं उत्तर आलेलं आहे. लिहून घ्या. हा भाग मी रफ करतोय. आता Q3 आपण काढूया नाहीतर
Q3 काढण्याचा फॉर्म्युला काय आहे हो? Q3 इज इक्वल टू साईज ऑफ दी n+1, परंतु बाहेर काय 3 आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल फॉर दी ॲटम. याला परत व्यवस्थित लिहितोय. साईज ऑफ दी 3n+1 डिवायडेड बाय 4 दी ॲटम. मी डायरेक्ट 3 का काउंट करतोय हो? कारण आपला फॉर्म्युला काय आहे? Q3 मायनस Q1. चला Q3 काढूया आपण. साईज ऑफ दी n+1 डिवायडेड बाय 4 आपण केलेलंच आहे. किती आलेलं आहे? 8 किती केलेलं आहे? चला आपण तरीसुद्धा परत काढू आपण. 3 जसे असतं तसं लिहू. n किती आहे? 14+1 डिवायडेड बाय 4 दी ॲटम. साईज ऑफ दी 3 15 डिवायडेड बाय 4 दी ॲटम. साईज ऑफ दी चला याला कन्वर्ट करा. किती येतं? आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे 3.75 द ॲटम. आता या दोघाचा गुणाकार करा. साईज ऑफ दी कॅल्सीचा वापर करा आणि दोघाचा गुणाकार करा. किती येतं? 11.25 द ॲटम. 11.25 द ॲटम. परत आता 11.25 द ॲटम आहे. याला असंच कन्वर्ट करू जसं ज्या पद्धतीने आपण तिथं केलेलं आहे. मग साईज ऑफ दी 11.25 दी ॲटम इज इक्वल टू काय करावं लागेल? 11th द ॲटम प्लस काय उरलं आपल्याकडं? 0.25. आता 0.25 ही परत संख्या कोणत्या दोन संख्येच्या दरम्यान येते? तर 12 आणि 11च्या दरम्यान. म्हणून 12th दी ॲटम मायनस 11th दी ॲटम. 11th पोझिशनवरती बघा इथं रफ केलेलं आहे. बघा 11th पोझिशनवरती काय संख्या आहे? 61 प्लस 0.25 आणि 12 पोझिशनवरती काय आहे पहा? 68. म्हणून 68 मायनस 61 प्लस 0.25 किती आलं? 7. 61 प्लस 0.2 इंटू 7 करा कॅल्सीवरती 1.75. याचा अर्थ Q3 आपल्याला मिळालं पहा. Q3 इज इक्वल टू किती येईल? 62.75. Q3 किती आलं हो? 62.75. आता आपल्याला काय काढायला सांगितलं त्यांनी? इंटर क्वार्टाईल रेंज. तो का तिथं लिहिलेलं आहे पहा आपण. आता मी हा थोडासा भाग रफ करतोय आणि इथं सोल्युशन करून दाखवतो तुम्हाला. Q3 किती मिळालं आपल्याला? हां, इंटर क्वार्टाईल रेंज इज इक्वल टू Q3 किती मिळालं आपल्याला? Q3 मायनस Q1. Q3 ची व्हॅल्यू आहे 62.75 मायनस Q1 किती आहे? 8.75. चला किती येतं? 54. काय आलं? IQR. बघा परत बरोबर आहे का उत्तर आपलं? 54. ठीक आहे. इथंच प्रश्न संपला का आपला? नाही. आपल्याला काय काय काढायचं सांगितलेलं आहे? रेंज, इंटर क्वार्टाईल रेंज आणि डेविएशन काढायचं आहे. आता बघा आपण काय काढू? क्वार्टाईल डेविएशन.
क्वार्टाइल डेविएशन कितवा आहे हा थर्ड घटक आहे क्वार्टाइल डेविएशन. आता क्यू डी काढण्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे. क्यू डी इज इक्वल टू Q3 मायनस Q1 डिवायडेड बाय 2. सोपं आहे. एकदा Q1 Q3 काढले की सोपं आहे. चला किती आलं Q3 किती आलं आपलं 62.75 मायनस 8.75 डिवायडेड बाय 2. आपलं उत्तर किती आलेलं आहे 54 डिवायडेड बाय 2. याचा अर्थ क्वार्टाइल डेविएशन किती आलं हो 27. किती आलं 27. लगेच कोइफिशियंट काढून घेऊ आपण. कोइफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेविएशन बरोबर आहे का. हेच काढायला सांगितलेलं आहे का पहा 4. हेच काढायला सांगितले का पहा हा हेच आहे. चला मग याचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे Q3 मायनस Q1 Q3 प्लस Q1 कशाचा आहे कोइफिशियंट ऑफ QD. कोइफिशियंट QD इज इक्वल टू हा Q3 मायनस Q1 किती आलेलं आहे आपलं 62.75 मायनस 8.75 62.75 प्लस 8.75 किती आलं वर 54. खाली किती येतं बेरीज करा कॅल्सीवरती बेरीज करा 71.5. आता काय करावं लागेल दोघांचा भागाकार करून घ्या 0.75. काय आलं कोइफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेविएशन. कोइफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेविएशन. फायनल उत्तर मात्र तुम्ही पूर्ण वाक्यात लिहा. या पद्धतीनं अतिशय सोपं आहे. एकदा QD आणि Q1 काढून घेतलं की सगळे उत्तरं फास्ट निघतात. अतिशय सोपं आहे. तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्हाला प्रॅक्टिससाठी काही उदाहरणं देतो मी. Calculate range interquartile range quartile deviation and its coefficient quartile deviation from the following data देतोय आता तुम्हाला. 6, 12, 14 6, 12, 14 27, 35 42 58 70 and 72 80 and 94. परत एकदा वाचन करतो 6, 12, 14, 27, 35, 42, 58, 70, 72, 80, 94. आणखी एक उदाहरण लिहून घ्या. आता हेच वरचंच क्वेश्चन रिपीट करा. फक्त खाली लिहा आता सिरीज 12, 09, 36, 54, 45, 88, 62, 75,
62 75 94 28 94 28 94 28 and 49 49. ही दोन उदाहरणं तुम्ही सोडवा. जर येत नसेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आपण शंकेचं निरासन करू. भेटूया आणखी नवीन उदाहरणासह पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत